250 रुपये रोज अधिकाऱ्यासमोर उपोषणार्थी महिलांनी रडून मांडल्या व्यथा. तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षकाकडून ठोस आश्वासन नाही. 6व्या दिवशी उपोषण सुरू, प्रकृती खालावली. माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांवरून नगरपंचायत समोर सुरू असलेले उपोषण 6व्या दिवशी सुरू आहे. यावेळी तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी उपोषण मंडपात भेट दिली असता उपोषणार्थी घरकुल लाभार्थी महिलांनी अक्षरशः रडूनच व्यथा मांडल्याने घरकुल लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची जाणीव तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना झाल्याने त्यांनाही काही बोलता आलं नाही. लाभार्थ्यांना पैसे देता येत नसल्याने तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक हतबल दिसले. घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याने 8 घरकुल लाभार्थी आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत घरकुल लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा निर्धार त्यांनी केलेला असल्याने प्रशासनाची गोची होत असून तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा करूनही तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरू राहणार असल्याचे सुतोवाच आनंद पाटील तुबदाडे यांनी केले असून तिन्ही अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु लाभार्थ्यांच्या आर्थिक समस्या भूलथापांनी पूर्ण होणार नसल्याने रक्कम घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने शहरातील वातावरणही तंग झाले असून नगराध्यक्ष फिरोज दोसाने, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, इतर सर्व नगरसेवक याबाबत ब्र शब्द काढत नसल्याने त्यांच्या विरुद्ध ही असंतोष निर्माण होत आहे. शहरातील हजारावर घरकुल धारकांच्या रकमा थकीत असल्याने उपोषण समर्थकांनी माहूर बंद करण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत उपोषणार्थींच्या समस्या निकाली निघणार नाही तोपर्यंत माहूर बंद ठेवण्याचा निर्धार त्यांनी करत जनजागृती सुरू केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याआधीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ घरकुल लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी होत आहे. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.